गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण हॅव आणि हॅज यांचा उपयोग कसा करायचा हे शिकणार आहोत. हॅव म्हणजे आहे, हॅज म्हणजे सुद्धा आहे. दोघांचा अर्थ एकच होतो. साधारणपणे आपल्या मालकीच्या ज्या वस्तू, व्यक्ती, ठिकाणं असतात त्यांच्या बाबतीत सांगण्यासाठी हॅव आणि हॅज यांचा उपयोग करतात. हॅव आणि हॅज हे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आहेत, प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदं आहेत. बरेचसे विद्यार्थी गोंधळ करतात. हॅवच्या जागी हॅज आणि हॅजच्या जागी हॅव वापरतात. त्यामुळे ग्रॅमॅटिकली म्हणजे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून त्यांचे वाक्य चुकत असतात आणि त्यांना मार्क मिळत नाहीत किंवा अपुरे मार्क मिळतात किंवा 0 मार्क मिळतात. दे गेट 0 मार्क्स. दॅट्स वाय डिअर स्टुडंट्स, please listen carefully where to use have and where to use has. What is the subject and verb concord or agreement for have and has? नीट नियम लक्षात ठेवा. आय नंतर हॅव येतो. आय हॅव, वी हॅव, यू हॅव, परत यू हॅव, दे हॅव, बॉईज हॅव, अनेक वचनी नामानंतर हॅव येतो. समजले? आता हॅजचा उपयोग बघूया. ही हॅज, शी हॅज, इट हॅज, अ बॉय हॅज. तुम्ही कसं म्हणू शकतात? आय हॅव अ कलेक्शन ऑफ पेन्स. वी हॅव व्हेरी गुड इंग्लिश टीचर्स. दे हॅव very good friends. You have a good neighbor. आता हॅजचा उपयोग. He has a very loving father. She has a very loving mother. It has greenery. A boy has good and loving parents. समजला? हॅव आणि हॅजचा उपयोग कुठे करायचा, केव्हा करायचा? आता मी तुम्हाला आज एका विद्यार्थ्याने हॅव आणि हॅज यांचा उपयोग कसा चुकीचा केलेला आहे याचा मी मोबाईलमध्ये फोटो काढलेला आहे आणि तो तुम्हाला दाखवत आहे की बघा त्याने किती चुका केलेल्या आहेत. बारकाईने बघा. वॉच केअरफुली. हे बघा, हॅवच्या जागी हॅज आणि हॅजच्या जागी हॅव अशा चुका त्याने केलेल्या आहेत. आणि तुम्ही जर नीट व्यवस्थितपणे लक्ष दिलं, पाठांतर केलं तर तुम्हाला हॅव आणि हॅज यांचा योग्य वापर करता येईल. यू कॅन यूज हॅव अँड हॅज प्रॉपरली. ओके? बोथ आर प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स. Understood? Okay. See you in the next video. Thank you.